तर there are various factors which affect the nuclear stability. First factor आपण स्टडी केलं होतं, even an odd number of neutrons and protons present in the nucleus of atom. Second factor also study, that is the neutron to proton ratio. Third factor is the magic number. Fourth factor is the mass defect, and fifth factor is the binding energy per nucleon. ते हे फॅक्टर आपण स्टडी करून राहिलेलो आहोत. आणि या फॅक्टर मध्ये एक महत्वाचा आहे, तो आहे आता मास डिफेक्टच्या आधी आपण न्यूक्लिअर फोर्स. आता फोर्स मीन्स द अट्रॅक्शन. न्यूक्लियस मध्ये असं काही अट्रॅक्शन असते ज्याच्यामुळं मॅक्झिमम न्यूक्लियस मधले न्यूट्रॉन आणि प्रोटॉन्स हे एकमेकांना टाइटली हेल्ड असतात. बरोबर आहे. देर इज अ सर्टन फोर्स इनसाइड द न्यूक्लियस which hold the neutrons protons inside the nucleus of atom. ॲटमच्या न्यूक्लियस मध्ये न्यूट्रॉन प्रोटॉन्स होल्ड करणारा एक फोर्स असते, ज्या फोर्सला आपण काय म्हणणार आहोत, न्यूक्लिअर फोर्स. अँड दॅट न्यूक्लिअर फोर्स इनसाइड द न्यूक्लियस which hold the protons neutron inside the nucleus is first proposed by युकावा. हे जे न्यूक्लियस मध्ये फोर्स असते, ज्या फोर्समुळं न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्स न्यूक्लियस मध्ये टाइटली हेल्ड केल्या जात असतात, ज्याच्यामुळं मॅक्झिमम न्यूक्लियस कसे असतात, स्टेबल असतात. आणि युकावा नावाच्या सायंटिस्टनं आफ्टर द डिस्कवरी ऑफ मिसॉन पार्टिकल्स, कोणता पार्टिकल्स त्यांनी डिस्कवर केला, मिसॉन पार्टिकलच्या डिस्कवरी नंतर या युकावा नावाच्या सायंटिस्टनं 1935 मध्ये एक थेरी मांडली, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की न्यूक्लियस मध्ये जे न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्स असतात हे टाइटली हेल्ड का राहतात. त्याचं कारण आहे की न्यूक्लियस मध्ये एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, ज्याच्यामुळं ज्याला आपण न्यूक्लिअर फोर्स म्हणतो, ज्या न्यूक्लिअर फोर्स ऑफ अट्रॅक्शन मुळे त्या न्यूक्लियस मध्ये न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्स, त्यालाच आपण न्यूक्लियॉन्स म्हणतो, हे टाइटली हेल्ड असतात. आणि आफ्टर द डिस्कवरी ऑफ मिसॉन पार्टिकल ही प्रपोज अ थेरी कॉल्ड ॲज मिसॉन थेरी. त्या थेरीला आपण कोणता म्हणतो, मिसॉन थेरी. मग आता न्यूक्लिअर फोर्स काय असते, एक अट्रॅक्शन असते. न्यूट्रॉन आणि प्रोटॉन्सला न्यूक्लियस मध्ये होल्ड करण्यासाठी जे अट्रॅक्शन आहे न्यूक्लियस मध्ये, त्याला न्यूक्लिअर फोर्स म्हणतात. आणि म्हणून त्यांनी न्यूक्लिअर फोर्सची डेफिनेशन दिली, द फोर्स विच होल्ड the nucleons, that is neutrons and protons, together within the nucleus is called as nuclear force. असा एक फोर्स असतो जो फोर्स न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्सला न्यूक्लियस मध्ये होल्ड करून ठेवत असतो विदिन द न्यूक्लियस, त्या न्यूक्लियसच्या अंदर, आर कॉल्ड ॲज न्यूक्लिअर फोर्स. बेसिकली हा जो न्यूक्लिअर फोर्स आहे हा शॉर्ट रेंज फोर्स आहे. हा 10⁻⁻14 मीटर एवढ्याच डिस्टन्स मध्ये ऑपरेट होत असते. यापेक्षा थोडंही डिस्टन्स मोठं झालं की हा फोर्स निग्लिजिबल होत असतो, असं यांचं म्हणणं आहे, युकावा नावाच्या सायंटिस्टचं. हा जो न्यूक्लिअर फोर्स आहे हा ग्रॅव्हिटेशनल फोर्सपेक्षा आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सपेक्षा, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजे दोन अपोजिट चार्ज मधलं जे अट्रॅक्शन असते त्याला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणतो, आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन ही माहिती आहे तुम्हाला. तर हे जे न्यूक्लियस मधला फोर्स आहे हा 10⁻21 टाइम्स मोर असतो, स्ट्रॉंगर असतो दॅन द ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आणि इट इज अ शॉर्ट रेंज फोर्स. फक्त एवढंच आहे की हा एका शॉर्ट रेंज मध्ये ऑपरेट होत असते, दॅट इज 10⁻⁻14 मीटर, इतक्या कमी रेडियस मध्ये तो ऑपरेट होत असते. अँड हेन्स इट इज कॉल्ड ॲज अ शॉर्ट रेंज फोर्स. त्यालाच आपण काय म्हणतो, शॉर्ट रेंज फोर्स. आता हे न्यूक्लियस मधले फोर्स ऑफ अट्रॅक्शन कोणते कोणते आहे, ज्यांना आपण न्यूक्लिअर फोर्सेस म्हटलेला आहे की नाही. इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल. नेचर काय सांगितलं मी न्यूक्लिअर फोर्सचा, न्यूक्लिअर फोर्स इज 10⁻21 टाइम्स मोर स्ट्रॉंगर दॅन द ग्रॅव्हिटेशनल अँड इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. हे जे न्यूक्लियस मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे हे
ग्रॅव्हिटेशनल आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन पेक्षा 10⁻21 टाइम्स स्ट्रॉंगर आहे. दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज शॉर्ट रेंज फोर्स. यांना आपण शॉर्ट रेंज फोर्स याच्यासाठी म्हणतो की दिस फोर्स ओनली ऑपरेट विदिन द डिस्टन्स ऑफ 10⁻⁻14 मीटर. म्हणजे तो 10⁻⁻14 मीटर एवढ्याच डिस्टन्स मध्ये ऑपरेट होते तो फोर्स. साईज जर वाढली की तो फोर्स निग्लिजिबल होतो. अँड हेन्स आफ्टर द 10⁻⁻14 या साईजच्या नंतर जी साईज जर आली तर दिस फोर्स आर इनएक्टिव्ह. हे फोर्स इनएक्टिव्ह असते, फक्त हा एवढ्याच रेंजमध्ये ऍक्टिव्ह असतो. आता या थिअरीचं असं म्हणणं आहे की देअर आर 3 टाईप ऑफ न्यूक्लिअर फोर्स. या न्यूक्लियसमध्ये 3 टाईपचे फोर्सेस आहेत. द फोर्स बिटवीन, म्हणजे देर आर 3 टाइप ऑफ न्यूक्लियर फोर्स इनसाइड द न्यूक्लियस विच होल्ड द प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. दिस न्यूक्लियर फोर्स आर 3 टाइप्स. हे 3 प्रकारचे आहेत. द फोर्सेस बिटवीन प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स मध्ये एक अट्रॅक्शन असते. फोर्स म्हणजे अट्रॅक्शन. द फोर्स बिटवीन द प्रोटॉन प्रोटॉन. प्रोटॉन आणि प्रोटॉन मध्ये सुद्धा एक अट्रॅक्शन असते. आणि द फोर्स बिटवीन न्यूट्रॉन्स अँड न्यूट्रॉन्स. असे 3 टाईपचे फोर्सेस असतात जे न्यूक्लियस मध्ये आपण न्यूक्लिअर फोर्स म्हणतो. आपण ज्यांना काय म्हणतो, आपण यांना न्यूक्लिअर फोर्स म्हणतो. आता हे न्यूक्लिअर फोर्स कसे तयार होत असतात, म्हणजे हे अट्रॅक्शन कसे तयार होत असतात, हे मिसॉन पार्टिकलच्या डिस्कव्हरी नंतर सांगण्यात आले की ऍक्च्युली हे जे फोर्स आहे हे तिन्ही टाईपचे न्यूक्लियस मधले फोर्स ऑफ अट्रॅक्शन न्यूट्रॉन न्यूट्रॉन मध्ये, प्रोटॉन प्रोटॉन मध्ये आणि न्यूट्रॉन प्रोटॉन मध्ये कशा प्रकारचे होत असतात, हे मिसॉन पार्टिकलच्या डिस्कव्हरी नंतर या युकावा नावाच्या सायंटिस्टनं प्रपोज केले. आणि त्याच्यामुळं द ओरिजिन ऑफ न्यूक्लिअर फोर्स, हे जे न्यूक्लियस मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते त्यांची ओरिजिन कोण प्रपोज केलेली आहे, युकावानं इन 1935 आफ्टर द डिस्कव्हरी ऑफ मिसॉन पार्टिकल्स. मिसॉन पार्टिकलच्या डिस्कव्हरी नंतर. आता हे जे मिसॉन पार्टिकल्स असतात, हे मिसॉन पार्टिकल 3 प्रकारचे मिसॉन पार्टिकल्स असतात. बघा, लक्षात ठेवायचं आहे. न्यूट्रल मिसॉन पार्टिकल्स, जे आपण पायनं डिनोट करत असतो. दुसरा पॉझिटिव्ह मिसॉन पार्टिकल असतो. आणि निगेटिव्ह मिसॉन पार्टिकल्स असते, जे न्यूक्लियस मध्ये तयार होत असतात. बरोबर आहे की नाही. आणि हे जे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मिसॉन पार्टिकल्स आहे, तर यांचा जेव्हा स्टडी करण्यात आला तर हे 273 टाइम्स मोर हेवियर दॅन द इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स पेक्षा हे 273 टाइम्स काय तर हेवियर्स आहेत, आहे की नाही. यांचं मास जे आहे तर या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मिसॉन पार्टिकलचं, दीज आर 273 टाइम्स दॅट ऑफ द इलेक्ट्रॉन्स, मासेस ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि हा जो न्यूट्रल मिसॉन पार्टिकल्स आहे हा थोडा हलका आहे. यांचं मास जे इलेक्ट्रॉनच्या मासपेक्षा 264 टाइम्स हेवियर होतं, आहे की नाही. असे 3 टाईपचे मिसॉन पार्टिकल न्यूक्लियस मध्ये तयार होत असतात, असं कोणाचं म्हणणं आहे. मिसॉन पार्टिकल्स तयार होतात ते युकावा नावाच्या सायंटिस्टचं. बरोबर आहे की नाही. आणि त्यांच्यामुळंच या न्यूक्लियस मध्ये 3 टाईपचे फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार होत असतात. प्रोटॉन प्रोटॉन, न्यूट्रॉन न्यूट्रॉन आणि न्यूट्रॉन प्रोटॉन्स मध्ये. ते आपण समोर एक्सप्लेन करू. आता हे जे पार्टिकल्स तयार होत असतात, देअर वेलॉसिटी इज क्लोज टू द लाईट. आणि यांची वेलॉसिटी हे इतक्या स्पीडनं तयार होतात न्यूक्लियस मध्ये की वेलॉसिटी ऑफ लाईट, लाईटच्या वेलॉसिटी एवढ्या स्पीडनं हे तयार होत असतात. कंटिन्युअस एक्सचेंज करतात प्रोटॉन न्यूट्रॉनचं, आणि त्यावेळेस हे पार्टिकल्स एमिट होत असतात. आणि म्हणून न्यूक्लियस स्टेबल असते. आता फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे 3 टाईपचे आहे न्यूक्लियस मध्ये, आहे की नाही. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल तुमच्या. आता हे जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स आहे तर हे कसे डेव्हलप होत असते न्यूक्लियस मध्ये, ते आता आपण समजून घेऊ. बघा, तुम्हाला आताच सांगितलंय की देयर आर 3 टाइप ऑफ मिसॉन पार्टिकल्स. 3 टाईपचे मिसॉन पार्टिकल्स असतात न्यूक्लियस मध्ये, आहे की नाही. आता बघा, द फोर्स आर डेव्हलप. हे जेव्हा फोर्स तयार होत असते, म्हणजे न्यूक्लियस मध्ये हे जे प्रोटॉन न्यूट्रॉन्स एकमेकांना होल्ड करून ठेवतात, तर हे कसे होत असतात. जसं न्यूक्लियस मध्ये कंटिन्युअसली प्रोटॉनचं कन्व्हर्शन न्यूट्रॉन मध्ये होत राहते. आणि प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज असतो, न्यूट्रॉनवर न्यूट्रल असतो. आणि पॉझिटिव्ह चार्ज न्यूट्रल केव्हा होईल, जेव्हा तो पॉझिटिव्ह मिसॉन पार्टिकल इमिट करेल. बरोबर आहे. म्हणजे देर इज कंटिन्युअस एक्सचेंज ऑफ प्रोटॉन टू न्यूट्रॉन. प्रोटॉनचं न्यूट्रॉन मध्ये कन्व्हर्शन चालते.
न्यूट्रॉनचं प्रोटॉन मध्ये कन्व्हर्शन होत असते असं या सायंटिस्टचं म्हणणं आहे की न्यूक्लियस मध्ये जे न्यूट्रॉन्स असतात तेही प्रोटॉन मध्ये कन्वर्ट होतात. आता न्यूट्रलचं जर पॉझिटिव्ह चार्ज मध्ये कन्वर्ट होणार आहे तर तो निगेटिव्ह मिसॉन इमिट करेल. त्यानंतर एका प्रोटॉनचं कन्व्हर्शन दुसऱ्या प्रोटॉन मध्येही होते, म्हणजे यांच्यामध्येही एक्सचेंज फोर्स डेव्हलप होते. आता प्रोटॉनवर पॉझिटिव्ह असते दुसऱ्याही प्रोटॉनवर पॉझिटिव्ह असते, त्याच्यामुळे न्यूट्रल मिसॉन इमिट होईल. त्यानंतर एका न्यूट्रॉनचं कन्व्हर्शन दुसऱ्या न्यूट्रॉन मध्येही होईल. न्यूट्रॉन मध्येही न्यूट्रल असते त्याच्यामुळे त्याच्यावर चार्ज नाहीये, त्याच्यामुळे याही याच्यामध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन बनल तोही न्यूट्रल मिसॉनच्या पार्टिकलच्या एक्सचेंजमुळे होईल. आणि म्हणून यांचं म्हणणंच आहे की न्यूक्लिअर फोर्स आर डेव्हलप, जे न्यूक्लियस मध्ये फोर्स डेव्हलप होत असते बाय द कॉन्स्टंट इंटर कन्व्हर्शन ऑफ, या न्यूक्लियस मध्ये कॉन्स्टंट काय चालते, इंटर कन्व्हर्शन चालते. लक्षात ठेवायचं आहे देर इज अ कॉन्स्टंट इंटर कन्व्हर्शन्स कंटिन्युअस इंटर कन्व्हर्शन होत राहते न्यूक्लियस मध्ये बिटवीन प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स बाय द एमिशन ऑफ पॉझिटिव्ह, निगेटिव्ह और न्यूट्रल मिसॉन पार्टिकल्स. अँड दॅट एक्सचेंज इज सो फास्ट, इतकं फास्ट असतंय की देअर डेव्हलप ए एक्सचेंज फोर्स इनसाइड द न्यूक्लियस. इतकं फास्ट एक्सचेंज होते हे की देअर डेव्हलप अ एक्सचेंज फोर्स इनसाइड द न्यूक्लियस अँड दॅट फोर्स इज कॉल्ड ॲज न्यूक्लिअर फोर्स. more the exchange force develop, more the tightly the neutrons and protons are held. And hence आपण सांगतो शेवटी इफेक्ट ऑफ न्यूक्लिअर स्टॅबिलिटी वर न्यूक्लिअर फोर्सचा इफेक्ट काय होणार आहे. ग्रेटर द न्यूक्लिअर फोर्स, जेवढं जास्त स्ट्रॉंग एक्सचेंज चालेल न्यूक्लियसचं प्रोटॉन, प्रोटॉनचं न्यूट्रॉन, न्यूट्रॉनचं न्यूट्रॉन, प्रोटॉनचं प्रोटॉन, असं कंटिन्युअस एक्सचेंज होईल विथ द एमिशन ऑफ positive, negative, neutral meson particles with the speed of light, and they develop an exchange force inside the nucleus which hold the protons and neutrons inside the nucleus. And more the nuclear force inside the nucleus, more stable the nucleus, तितका तो स्टेबल न्यूक्लियस असेल. आणि म्हणून आपण सांगतो इफेक्ट ऑफ न्यूक्लिअर स्टॅबिलिटीवर न्यूक्लिअर फोर्सचा इफेक्ट काय होत असते. ग्रेटर द न्यूक्लिअर फोर्स, जितका जास्त न्यूक्लिअर फोर्स असेल ग्रेटर द स्टॅबिलिटी ऑफ द न्यूक्लियस, तितका तो न्यूक्लियस काय असतो, मोर स्टेबल असतो. अँड वाईस वर्सा, याच्याच उलट की जितका कमी न्यूक्लिअर फोर्स तितका न्यूक्लियस अनस्टेबल असतो आणि रेडिएक्टिव्ह. इथपर्यंत समजलं. तर हे झालं एक न्यूक्लिअर फोर्स विषयी इन्फॉर्मेशन. न्यूक्लियस मध्ये असा एक फोर्स असतो जे मिसॉन थेअरीनुसार आपण एक्सप्लेन केलेला आहे. आणि मिसॉन थेअरी प्रपोज बाय युकावा इन 1935. लक्ष ठेवा 1935 मध्ये ही थेअरी मांडली, म्हणजे लेटेस्ट थेअरी आहे की नाही. खूप काही काळ नाही झाला या थिअरीला. आणि या थिअरीच्या म्हणण्यानुसार नेमकं न्यूक्लियस जे असते आपलं आहे की नाही, तर या न्यूक्लियसमध्ये कंटिन्युअस एक्सचेंज होत असते न्यूट्रॉनचं प्रोटॉन्स मध्ये आणि प्रोटॉनचं न्यूट्रॉन्स मध्ये. अँड देअर डेव्हलप ए एक्सचेंज फोर्स इनसाइड द न्यूक्लियस. क्लिअर झालं इथपर्यंत? सर्वांच्या लक्षात आलं मी काय सांगितलं आहे ते? तर हे या टाईपचं फोर्स असल्यामुळं न्यूक्लियस मधले प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स एकमेकांना टाईटली हेल्ड करून ठेवतात आणि मोस्ट ऑफ द न्यूक्लियस आर स्टेबल. आणि न्यूक्लियस मध्ये कंटिन्युअस न्यूट्रॉनचं प्रोटॉन मध्ये, प्रोटॉनचं न्यूट्रॉन मध्ये एक्सचेंज होत असते. आणि असं होत असताना देर इज द एमिशन ऑफ पॉझिटिव्ह, निगेटिव्ह और न्यूट्रल मिसॉन पार्टिकल्स विच हॅव द स्पीड ॲज इक्वल टू द वेलॉसिटी ऑफ लाईट. लाईटच्या वेलॉसिटी एवढा त्यांचा स्पीड असते. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल मी काय बोललो ते. तर अशा प्रकारे आपण मिसॉन जे थिअरी आहे त्याच्यानुसार न्यूक्लिअर फोर्स एक्सप्लेन केला, ज्याच्यामुळे मॅक्झिमम न्यूक्लियस काय असतात, स्टेबल असतात. आता नेक्स्ट फॅक्टर पाहायचा आहे आपल्याला, मास डिफेक्ट अँड बाइंडिंग एनर्जी, जे न्यूक्लिअर स्टॅबिलिटी काय करणार आहे, एक्सप्लेन करणार आहे. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल असं मला वाटते. आता आपण समोर प्रोसीड करू. नेक्स्ट फॅक्टर एक्सप्लेन द स्टॅबिलिटी ऑफ न्यूक्लियसवर, ते आहे आता मास डिफेक्ट अँड बाइंडिंग एनर्जी. हे अतिशय महत्वाचं फॅक्टर आहे ज्याच्यावर बरेचसे प्रॉब्लेमही सॉल्व्ह करायचे आपल्याला. तर आता हे मास डिफेक्ट आणि बाइंडिंग एनर्जी काय आहे ते समजावून सांगतो पहिल्यांदा मी. तर बेसिकली आपण जर एक ॲटम घेतला आणि एका ॲटम मध्ये ॲटमचं मास कॅल्क्युलेट करतो म्हटलं, तर कॅल्क्युलेटेड मास आणि ॲक्च्युअल मास ॲटमचं कसं असते.
तर सर्वात पहिल्यांदा आपण हे मास डिफेक्ट समजून घेण्याच्या आधी आपल्या डोक्यात एक इन्फॉर्मेशन समजून घेऊ. सर्वात पहिल्यांदा मला कॅल्क्युलेटेड मास काढायचा आहे. काय काढायचं आहे? कॅल्क्युलेटेड मास काढायचं आहे. कोणाचं? ॲटमचं. चला मी ॲटम कसा रिप्रेझेंट करतो सांगा? एक्स. नंबर ऑफ प्रोटॉनची संख्या आपण झेड न रिप्रेझेंट करतो. मास नंबर कॅपिटल ए न रिप्रेझेंट करत असतो. ठीक आहे. मग एखाद्या ॲटमचं मास म्हणजे काय असते? त्यामध्ये जेवढे काही प्रोटॉन्स असतात, झेड इज द नंबर ऑफ प्रोटॉन्स और नंबर ऑफ न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन्स. मग नंबर ऑफ प्रोटॉन्स आपले झेड आहे आणि एका प्रोटॉनचं मास म्हणजे एमपी, मास ऑफ वन प्रोटॉन. असे जेवढेही प्रोटॉन्स असेल त्यांचं मास प्लस झेड म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉनचं मास. आता एका प्रोटॉनचं मास किती असते? एक्झॅक्टली आपण एक प्रोटॉन जर घेतला तर या एका प्रोटॉनचं मास असते, लक्ष ठेवा मी काय सांगतो ते, मास ऑफ सिंगल प्रोटॉन्स इज 1.0078 AMU, ॲटॉमिक मास युनिट, एवढं असते. ठीक आहे. आणि त्या न्यूक्लियसमध्ये नंबर ऑफ न्यूट्रॉन्स किती असतात? मास ऑफ प्रोटॉन्स तर घेतले आपण, ॲटम मध्ये पुन्हा इलेक्ट्रॉन्स किती असतात? जेवढे प्रोटॉन्स असतात तेवढेच इलेक्ट्रॉन्स असतात. मास ऑफ इलेक्ट्रॉन्स झेड इंटू एमई. एमई मीन्स मास ऑफ सिंगल इलेक्ट्रॉन्स, that is 0.00055 AMU. मास ऑफ इलेक्ट्रॉन्स इज निग्लिजिबल. इलेक्ट्रॉनचं मास निग्लिजिबल असते, माहिती आहे आपल्याला, आहे की नाही? आता फायनली मास ऑफ न्यूट्रॉन्स, एखाद्या ॲटमचं मास म्हणजे त्यामध्ये जेवढे प्रोटॉन्स आहे, जेवढे न्यूट्रॉन्स आहे त्यांचं मास प्लस त्यांच्यामध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स आहे. आता मास ऑफ प्रोटॉन्स, एका प्रोटॉनचं मास माहिती आहे आपण एमपी न डिनोट केलं आणि जेवढे प्रोटॉन्स असेल तेवढ्या प्रोटॉन्सनं त्या याला मल्टिप्लाय केलं तर तेवढ्या प्रोटॉनचं मास झालं ते. जेवढे इलेक्ट्रॉन्स असेल, झेड इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि एमई इज द मास ऑफ सिंगल इलेक्ट्रॉन्स. तेवढ्या इलेक्ट्रॉनच्या मासला आपण जर तेवढ्या नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्सनं मल्टिप्लाय केलं एका इलेक्ट्रॉनच्या मासला तर तेवढ्या इलेक्ट्रॉनचं मास होईल ते. आणि आता आपल्याला काढायचा आहे न्यूट्रॉन. न्यूट्रॉन कसा काढत असतो आपण? ए मायनस झेड, मास ऑफ न्यूट्रॉन्स. न्यूट्रॉनचं मास सर्वात जास्त असते, मास ऑफ न्यूट्रॉन्स 1.0086 ॲटॉमिक मास युनिट. काही काही पुस्तकात हे थोडेफार कमी जास्त आहे ना, तर 1.0087 ॲटॉमिक मास युनिट. हे 7.8 आहे, तर हे इथे आता 7.3 दिलेलं आहे, तर हे 7.8 आहे ॲक्च्युअली, आहे की नाही? अशा प्रकारे. आता हे झालं तुमचं कॅल्क्युलेटेड मास. म्हणजे एखाद्या ॲटमचं जर कॅल्क्युलेटेड मास काढायचं असेल तर हा त्याचा फॉर्म्युला झाला. पण ॲक्च्युअली जेव्हा ॲटम तयार होत असते तर त्याचं मास एवढं भेटत नाही. त्याचं मास म्हणजे ऑब्झर्व्ड मास, म्हणजे ॲक्च्युअल मास त्या ॲटमचं जर आपण पाहिलं तर लेस दॅन कॅल्क्युलेटेड मास असते. बघा, लक्षात ठेवायचं आहे. ॲक्च्युअल मास जर एखाद्या ॲटमचं आपण कॅल्क्युलेट केलं, ॲक्च्युअली जी काही मेथड असते मास कॅल्क्युलेट करण्याची, तर त्याचं ॲक्च्युअल मास केलं तर इट इज लेस दॅन, बघा लक्षात ठेवायचं आहे, इट इज लेस दॅन द कॅल्क्युलेटेड मास. जे आपण कॅल्क्युलेशन न केलं, म्हणजे एवढे प्रोटॉन्स आहे म्हणून तेवढ्या प्रोटॉनचं मास तेवढं, एवढे इलेक्ट्रॉन्स आहे म्हणून तेवढ्या इलेक्ट्रॉनचं मास तेवढं, एवढे न्यूट्रॉन्स आहे आणि म्हणून तेवढ्या न्यूट्रॉनचं मास एवढं, असं जर कॅल्क्युलेट केलं तर ते कॅल्क्युलेटेड मास हे नेहमी जास्तच भरते कोणापेक्षा ऍक्च्युअल मास. ते जेव्हा ॲटम तयार होऊन मास तयार होते त्याचं मास कमीच असते, म्हणून ऍक्च्युअल मास इट इज लेस दॅन द कॅल्क्युलेटेड मास. कॅल्क्युलेटेड मास ते कॅल्क्युलेटेड मास पेक्षा काय असते? नेहमी कमी असते. आणि हाच जो डिफरन्स आहे यालाच आपण काय म्हणत असतो? मास डिफेक्ट. काय म्हणतो? मास डिफेक्ट. आणि म्हणून मास डिफेक्टचा फॉर्म्युलाच तो राहणार आहे, त्याची डेफिनेशनही तेच राहणार आहे. काय राहणार आहे? इट इज अ डिफरन्स बिटवीन कॅल्क्युलेटेड मास, जे काही आपण टोटल नंबर ऑफ प्रोटॉन, इलेक्ट्रॉन्स आणि न्यूट्रॉन्स असते, तर त्याचं थिअरॉटिकली आपण जे कॅल्क्युलेशन करतो, एवढे प्रोटॉन, एवढे न्यूट्रॉन आणि एवढे इलेक्ट्रॉन्स असतात, ते झालं कॅल्क्युलेटेड मास. म्हणून इट इज अ डिफरन्स बिटवीन कॅल्क्युलेटेड मास अँड ऑब्झर्व्ड किंवा आयसोटोपिक मास ऑफ ॲटम. त्याचं जे ऑब्झर्व्ड मास आहे म्हणजे ऍक्च्युअल मास आहे, या दोघांमधला डिफरन्स
म्हणजेच मास डिफेक्ट. म्हणजे एक लक्षात ठेवायचं की कोणताही ॲटम तयार होत असताना तो ऍक्च्युअल त्याचा मास जी कॅल्क्युलेशन न केल्या जात असते, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन्स, न्यूट्रॉन्स जेवढे असेल स्टँडर्ड कंडिशनमध्ये, त्यापेक्षा तो ॲटम ओरिजिनल तयार होत असताना त्याचं मास कमी असते, म्हणजे ऍक्च्युअल मास कमी असते त्याचं. तर हे जो डिफरन्स आहे, तर या डिफरन्सलाच आपण काय म्हणत असतो, मास डिफेक्ट, आणि इट इज डिनोटेड बाय कॅपिटल एम. आणि म्हणूनच आपल्या जर कॅल्क्युलेटेड मास माहिती असेल, कॅल्क्युलेटेड मास म्हणजे मास ऑफ टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस मास ऑफ टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्लस मास ऑफ टोटल नंबर ऑफ न्यूट्रॉन्स, ए मायनस झेड नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. हे झालं आपलं कॅल्क्युलेटेड मास, मायनस त्याचं आयसोटोपिक मास किंवा ऑब्झर्व्ड मास, म्हणजे त्याचं ऍक्च्युअल मास हे कमीच असते, ते आपण यम लिहिणार आहोत. यम मीन्स ऑब्झर्व्ड मास, हे ऑब्झर्व्ड मास असते त्याचं, किंवा आयसोटोपिक मास म्हणतो किंवा ऍक्च्युअल मास म्हणतो. तर या दोघांमधला जो डिफरन्स असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज डेल्टा एम, मास डिफेक्ट. आता हे मास डिफेक्ट जनरली आपण ॲटमिक मास युनिट मध्ये मोजत असतो, कारण किलोग्रॅम हे खूप छोटं म्हणजे खूप मोठं युनिट आहे, आणि म्हणून हे खूप मोठं युनिट आपण यांच्यासाठी वापरत नाही. पण तरीही आपल्याला एक AMU म्हणजे किती किलोग्रॅम होत असते हे माहिती असलं पाहिजे. 1 AMU म्हणजे तुम्हाला मी शिकवलेलं आहे 1/n ग्रॅम आहे की नाही, ॲव्होगॅड्रोज नंबर. 1/ॲव्होगॅड्रोज म्हणजे 6.023 इंटू 10⁻23, आणि हे जर आपण सॉल्व्ह केलं तर 1.66 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम. एक AMU मास म्हणजेच 1.66 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम. किलोग्रॅम मध्ये 1.66 इंटू 10⁻⁻27 ग्रॅम, हे किलोग्रॅम. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते? त्याच्यामुळं तुम्हाला मास डिफेक्ट आपण कशात कॅल्क्युलेट करत असतो हेही माहिती पाहिजे. इट इज मेजर्ड इन AMU, ॲटमिक मास युनिट, और kg. आपण मास डिफेक्ट हा kg मध्येही मोजू शकतो, पण ते खूप छोटा असल्यामुळे आपण AMU मध्ये मोजणार आहोत. आता हे मास डिफेक्टचं एक्सप्रेशन कसं तयार झालं मी ऑलरेडी सांगितलं आहे, पण तरी तुम्हाला समजून घ्यायचं आहे की एक्सप्रेशन आपण मास डिफेक्टचं करणार आहोत. हे एक्सप्रेशन तयार करण्यासाठी आपण एक ॲटम कन्सिडर करू. कन्सिडर द ॲटम X, ॲटमिक नंबर Z आहे आणि मास नंबर त्यांचा A आहे. वेअर Z इज द ॲटमिक नंबर, Z काय यांचा ॲटमिक नंबर आहे, आणि A इज द मास नंबर, A काय त्याचा मास नंबर आहे. नंबर ऑफ प्रोटॉन्स किती राहत असतात, ॲटमिक नंबर एवढे. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्सही किती राहत असतात, झेडच असतात. आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन्स किती असतात, A मायनस झेड असतात. त्याच्यामुळे एका ॲटम मध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स झेड असतात, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन झेड असतात, आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन्स A मायनस झेड असते. त्याच्यामुळे अकॉर्डिंग टू द डेफिनेशन ऑफ मास डिफेक्ट, मास डिफेक्टची डेफिनेशन्स काय, इट इज द डिफरन्स इन कॅल्क्युलेटेड मास अँड ऑब्झर्व्ड मास. तर आता कॅल्क्युलेटेड मास आपण कसं काढतो, मास ऑफ प्रोटॉन प्लस मास ऑफ इलेक्ट्रॉन्स प्लस मास ऑफ न्यूट्रॉन्स, हे आपलं कॅल्क्युलेटेड मास आहे, बरोबर आहे. आणि याचं ऍक्च्युअल मास काय असते किंवा ऑब्झर्व्ड मास ते कमी असते, ते आपण यम न डिनोट केलेलं आहे. आता इथे MP जे लिहिलेलं आहे आपण ते मास ऑफ प्रोटॉन्स, ME मास ऑफ 1 इलेक्ट्रॉन्स, आणि MN इज द मास ऑफ 1 न्यूट्रॉन्स, आणि हे फिक्स असते 1.0078 ॲटमिक मास युनिट. हे आपण 0.00055 AMU ॲटमिक मास युनिट, आणि हे असते 1.0078 च्या ऐवजी आता 87 ॲटमिक मास युनिट. कधी कधी 86ही कोणत्या पुस्तकात दिलेलं असते. तर हे मास ऑफ सिंगल प्रोटॉन, सिंगल इलेक्ट्रॉन्स आणि सिंगल न्यूट्रॉन्स आहे. त्याच्यामुळे जेवढे प्रोटॉन्स असेल त्याचं मास म्हणजे ZMP, मास ऑफ टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि मास ऑफ टोटल नंबर ऑफ न्यूट्रॉन्स, हे कॅल्क्युलेटेड मास झालं, आणि MI हे याचं ऑब्झर्व्ड मास झालं. तर अशा प्रकारे आपण या दोघांमधला डिफरन्स म्हणजेच काय म्हणत असतो, मास डिफेक्ट म्हणत असतो. इथपर्यंत सर्वांना लक्षात आलं असेल. म्हणून MP, ME आणि MN आर द मासेस ऑफ प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन्स अँड न्यूट्रॉन रिस्पेक्टिव्हली, आणि M इज द ऑब्झर्व्ड मास, हे ऍक्च्युअल मास असते त्याचा, जे एक्सपेरिमेंटली आपण कॅल्क्युलेट केलेलं असते.
आणि त्यामुळे हा जो डिफरन्स तयार होत असते आहे की नाही, दॅट इज डेल्टा एम इज इक्वल टू ऑब्झर्वड मास मायनस कॅल्क्युलेटेड मास मायनस ऑब्झर्वड मास. आपल्याला माहिती आहे की मास ऑफ सिंगल प्रोटॉन्स आणि मास ऑफ सिंगल इलेक्ट्रॉन्स इज द नथिंग बट द मास ऑफ हायड्रोजन ॲटम. म्हणून हा वाला फॉर्म्युला आपण असाही लिहू शकतो, मास डिफेक्ट इज इक्वल टू, आता आपण जेव्हा हे कॉमन काढू, झेड कॉमन काढू याच्यातला, तर एम पी आणि एम ई म्हणजे मास ऑफ हायड्रोजन ॲटम होत असते. काय होत असते? मास ऑफ हायड्रोजन ॲटम. त्याच्यामुळे असं लिहू शकतो, मास ऑफ हायड्रोजन ॲटम प्लस मास ऑफ न्यूट्रॉन्स मायनस ऑब्झर्वड मास. हे सुद्धा फॉर्म्युला आपण मास डिफेक्टचा लिहू शकतो. अशा प्रकारे आपण मास डिफेक्टचं एक्सप्रेशन तयार करतो. आता हा मास डिफेक्ट आपण शिकलो कशासाठी ते समजून घेऊ. त्यासाठी तुम्हाला मासचं आणि एनर्जीचं रिलेशन्स काय आहे, म्हणजे एखादं न्यूक्लियस तयार होत असताना, बघा लक्षात ठेवायचं आहे, एखादं न्यूक्लियस तयार होत असताना जितकं जास्त त्यानं मास लॉस केलं, म्हणजे त्याचं कॅल्क्युलेटेड मास आणि ऑब्झर्वड मास यांच्यामध्ये जो डिफरन्स आहे, या मास डिफरन्सहून आपण सांगू शकतो की ते न्यूक्लियस किती स्टेबल असेल. आता मास डिफेक्टचं न्यूक्लियस स्टेबलचं काय फरक आहे बा, है ना. याचा अर्थ असा आहे की जेव्हा न्यूट्रॉन प्रोटॉन्स हे मिळून न्यूक्लियस बनवतात, तेव्हा ऍक्च्युअली मास लॉस होत असते, आणि ते जे मास लॉस होत असते इन द फॉर्म ऑफ एनर्जी, म्हणजे जितकं जास्त मास लॉस होईल तेवढी जास्त एनर्जी रिलीज होईल ते न्यूक्लियस तयार होत असताना. आणि मोर द मास डिफेक्ट, मोर द एनर्जी रिलीज, मोर द स्टेबल द न्यूक्लियस, तितकं न्यूक्लियस ते स्टेबल राहील. बरोबर आहे की नाही. आणि म्हणून आपण जे आपल्याला ॲटमचं मास ऑब्झर्व भेटते, म्हणजे आपण जे कॅल्क्युलेशन न कॅल्क्युलेट केलं ते नाही, जे एक्सपेरिमेंटली एखाद्या ॲटमचं मास आपण जे कॅल्क्युलेट करतो, आणि जे त्याचं ओरिजिनल प्रोटॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉनचा आपण कॅल्क्युलेटेड मास म्हणजे थिअरॉटिकली कॅल्क्युलेशन न केलेलं, या दोघांमधला जो डिफरन्स असेल तो जर खूप जास्त असेल तर ते न्यूक्लियस मधले प्रोटॉन न्यूट्रॉन टाईटली हेल्ड असेल, कारण ते तयार होत असताना तेवढी एनर्जी रिलीज झाली असेल. जेवढा जास्त मास डिफेक्ट तेवढं ते न्यूक्लियस मोर स्टेबल तयार होईल, आहे की नाही. आणि म्हणूनच आता मास आणि एनर्जीचं रिलेशन काय आहे ते समजावून सांगतो. म्हणजे एक न्यूक्लियस बनत असताना एक एएमयू मास जर लॉस झालं, काय म्हटलं, एक न्यूक्लियस बनत असताना एक एएमयू मास जर लॉस झालं तर किती ट्रिमेंडस एनर्जी रिलीज होऊ शकते, हे आपण स्टँडर्ड रिलेशन्स काढणार आहोत. आणि मास आणि एनर्जीचं रिलेशन्स कोणत्या सायंटिस्टनं दिलेलं आहे? आईन्स्टाईन नावाच्या सायंटिस्टनं. E इज इक्वल टू एम इंटू सी स्क्वेअर. आणि म्हणूनच आपण आता आईन्स्टाईनचं एनर्जीचं आणि मासचं रिलेशन समजून घेणार आहोत, जे न्यूक्लिअर स्टॅबिलिटीसाठी आपल्याला रिस्पॉन्सिबल आहे. म्हणजे तुम्ही जितकं जास्त मास डिफेक्ट असेल एखाद्या न्यूक्लियसमध्ये, तितकं तो मोर स्टेबल न्यूक्लियस असतो, हे आपण या रिलेशनहून समजावून सांगणार आहोत. आणि म्हणून मोर द मास डिफेक्ट, एक कन्क्लुजन काढू की मोर द मास डिफेक्ट मोर स्टेबल द न्यूक्लियस. आता ते कसं स्टेबल आहे, एनर्जीचं त्याच्यासोबत काय संबंध आहे, हे आपण नेक्स्ट आईन्स्टाईनच्या इक्वेशन्स मध्ये समजून घेऊ. बघा आता नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे आपला, तो आहे एनर्जी अँड मास रिलेशन्स. आणि एनर्जी आणि मासचं रिलेशन्स कोणत्या सायंटिस्टनं दिलेलं आहे? आईन्स्टाईन नावाचा जो सायंटिस्ट आहे की नाही. तर आईन्स्टाईन नावाच्या सायंटिस्टनं एक एनर्जी आणि मासचं रिलेशनशिप दिलेलं आहे. आणि म्हणून आईन्स्टाईन मास एनर्जी रिलेशनशिप आपल्याला समजून घ्यायचं आहे. मास एनर्जी रिलेशनशिप, बघा लक्षात ठेवायचं आहे, मास एनर्जी रिलेशनशिप इज गिवन बाय द आईन्स्टाईन, आहे की नाही. तर हे जे आईन्स्टाईनचे इक्वेशन्स आहे, ज्यांच्यामध्ये ऍक्च्युली मास आणि एनर्जीचं इंटर कन्व्हर्शन होत असते. आपल्याला सर्वांना माहिती आहे की आईन्स्टाईनने एक इक्वेशन दिलेलं आहे, फेमस इक्वेशन आहे आईन्स्टाईनचं, एनर्जी इज इक्वल टू मास इंटू सी स्क्वेअर, म्हणजे ई इज इक्वल टू एम इंटू सी स्क्वेअर, वेअर एम इज द मास ऑफ द सिस्टीम, जे काही मॅटर असेल त्याचा मास असेल, आणि सी इज द वेलॉसिटी ऑफ लाईट, आहे की नाही. आता चेंज इन एनर्जी, जी काही एनर्जी चेंज होणार आहे एखादा न्यूक्लियस तयार होत असताना, तर त्या न्यूक्लियसमध्ये जितका जास्त मास डिफेक्ट होईल तेवढी एनर्जी तो लॉस करणार आहे,
इंटू सी स्क्वेअर. म्हणून आपण हे चेंज इन एनर्जीचं रिलेशन देऊ विथ चेंज इन मास. त्याच्यामुळे आपण सांगत असतो की मास अँड एनर्जी आर इंटर कन्व्हर्टेबल. बघा लक्षात ठेवायचं आहे, मास अँड एनर्जी आर इंटर कन्व्हर्टेबल. मास आणि एनर्जी हे इंटर कन्व्हर्टेबल आहेत, आहे की नाही. म्हणजे जितकं जास्त मास लॉस होईल ते एनर्जीमध्ये कन्वर्ट होईल, किंवा जितकी जास्त एनर्जी लॉस होईल ते मासमध्ये कन्वर्ट होईल. आणि म्हणूनच मास अँड एनर्जी आर इंटर कन्व्हर्टेबल. काय म्हणणार इंटर कन्व्हर्टेबल राहत असते. म्हणजे मासचं कन्व्हर्शन एनर्जीमध्ये होते आणि एनर्जीचं कन्व्हर्शन मासमध्ये होत असते. हे फेमस आइन्स्टाईनच्या इक्वेशन नुसार आपण सांगतो. आता आपल्याला माहिती आहे की ई इज द एनर्जी अँड सी इज द वेलॉसिटी ऑफ लाईट. हे सी जे आहे याच्यातनी हे काय आहे, वेलॉसिटी ऑफ लाईट. लक्षात ठेवा, वेलॉसिटी ऑफ लाईट. आता हे जे इक्वेशन आहे हे कशासाठी आपण स्टडी करून राहिलो हे लक्षात ठेवा. आणि वेलॉसिटी ऑफ लाईटची किंमत किती असते, 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. हे वेलॉसिटी ऑफ लाईटची व्हॅल्यू असते. आता बघा हे इक्वेशन आपण कशासाठी समजून घेऊन राहिलो हे लक्षात ठेवा. जेव्हा एखादं न्यूक्लियस तयार होत असते, आहे की नाही, त्याच्या कॉन्स्टिट्युएंट न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्स पासून, न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्स पासून जेव्हा एखादं न्यूक्लियस तयार होत असते, तर त्यावेळेस याच्यामध्ये मास डिफेक्ट होत असतो. हे जे न्यूक्लियस तयार होते न्यूट्रॉन आणि प्रोटॉन्स मिळून, तर त्यावेळेस मास डिफेक्ट होत असते. तर हे मास डिफेक्ट जितका जास्त झाला तितका तो मोर स्टेबल न्यूक्लियस असते असं आपण म्हणतो. आता जितका जास्त मास डिफेक्ट होते याचा अर्थ तेवढी जास्त एनर्जी हा रिलीज करतो. काय करणार आहे, रिलीज करणार आहे. आणि जितकी जास्त एनर्जी रिलीज होईल तेवढं जास्त हे न्यूक्लियसला ब्रेक करण्यासाठी आपल्याला एनर्जी लागेल. आणि म्हणून बाइंडिंग एनर्जी जाईल न्यूक्लियसची खूप जास्त असेल जर मास डिफेक्ट जास्त असेल तर. आणि मोर द मास डिफेक्ट मोर द एनर्जी रिलीज ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ न्यूक्लियस. आता एक्झॅक्टली एखादा न्यूक्लियस तयार होत असताना या न्यूक्लिऑन पासून, न्यूक्लिऑन म्हणजे प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स पासून जेव्हा एखादा न्यूक्लियस तयार होत असते, तर डेल्टा एम जर 1 AMU मास लॉस होत असेल, 1 AMU मास लॉस होत असेल, म्हणजे न्यूट्रॉन प्रोटॉन कंबाईन होऊन जेव्हा न्यूक्लियस तयार होते तेव्हा जर एक्झॅक्टली 1 AMU मास लॉस झालं तर हाऊ मच अमाऊंट ऑफ एनर्जी इज रिलीज, किती एनर्जी रिलीज होत असेल ते आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. आपल्याला तसं माहिती आहे की 1 AMU मास म्हणजे नेमकं किती kg मास होते हेही माहिती आहे. 1 AMU ला आपण ग्रॅम मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 1/n अवॅगॅन्ड्रोज नंबर ऑफ ग्रॅम होईल. 1/n म्हणजे अवॅगॅन्ड्रोज नंबरची व्हॅल्यू आहे 6.023 × 10⁻23 ग्रॅम. याला जर सॉल्व्ह केलं तर काय होणार आहे की 1.66 × 10⁻24 ग्रॅम. आणि आपल्याला किलोग्रॅम मध्ये घ्यायचं आहे म्हणजे किती येणार आहे ते 1.66 × 10⁻27 kg. क्लिअर आहे मी काय सांगितलं आहे ते. तर अशा प्रकारे आता जेव्हा 1 AMU मास लॉस होत असते, वेन एखादा न्यूक्लियस बनत असताना 1 AMU मास जर लॉस झालं, आहे की नाही, तर हाऊ मच अमाऊंट ऑफ एनर्जी इज रिलीज, किती एनर्जी काय होत असते रिलीज होत असते, आहे की नाही. तर ते आपण या इक्वेशन नुसार कॅल्क्युलेट करणार आहोत. आपण व्हॅल्यू पुटअप करू. जसं डेल्टा ई एनर्जी रिलीज वेन चेंज इन मास 1 AMU, आपण 1 AMU मास घेऊन राहिलेलो इंटू सी स्क्वेअर या फॉर्म्युल्यात आपण पुटअप करू. आणि 1 AMU मास जर लॉस झालं, आता आपण हे कशात घेणार आहोत मास, kg मध्ये घेणार आहोत, कारण इथे वेलॉसिटी ऑफ लाईट आपण मीटर पर सेकंड मध्ये घेतलेला आहे SI युनिट. त्याच्यामुळं 1.66 × 10⁻27 कशाची व्हॅल्यू पुटअप केली आपण, 1 AMU मास लॉस होत असेल तर किती kg आहे तेच 1.66 × 10⁻27 ही व्हॅल्यू आपण पुटअप केली. 1 AMU मास लॉस इंटू वेलॉसिटी ऑफ लाईट किती आहे आपली 3 × 10⁸ आहे की नाही, raised to 2. आता याला सॉल्व्ह करू आपण, आहे की नाही. हे जर सॉल्व्ह केलं आपण तर हे 1.66 हे 10⁻27. आता हे 3 चा स्क्वेअर म्हणजेच काय होते 9.
आणि हे किती होईल 10⁻16. आता हे 10⁻+16 आहे आणि 10⁻⁻27 आहे. याला आपण कंबाईन करू, बरोबर आहे, आणि या 9 न याला मल्टिप्लाय करू. तर हे काय होणार आहे, पहिले आपण सरळ सरळ लिहू 1.66 इंटू 9. आता हे दोन्ही किंमत आपण हे करू, तर हे किती होणार आहे 10⁻⁻11. हे +16 आणि -27 म्हणजे -11. तर हे कशामध्ये झालं आता जूल मध्ये. ऍक्च्युली आपलं काय युनिट आलं होतं किलोग्रॅम, मास इन किलोग्रॅम. हे मीटर स्क्वेअर आणि हे सेकंड याचा, हे म्हणजेच जूल असते. आणि म्हणून इक्वल टू आपण काय म्हणतो जूल. पण हे जे जूल युनिट आहे, आपण आता याला जर सॉल्व्ह केलं एक्झॅक्टली, तर हे जे जूल आहे, हे जूल युनिट काय एक मोठं युनिट आहे. आणि आपण जे छोटे पार्टिकल असतो त्यांना एवढं मोठं युनिट एनर्जीचं वापरत नसतो आपण, आहे ना. आणि म्हणूनच या छोट्या पार्टिकलसाठी आपण जूलच्या ऐवजी इलेक्ट्रॉन व्होल्ट वापरतो. आपण काय वापरतो, इलेक्ट्रॉन व्होल्ट. मग आता 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे किती जूल होत असते ते पहिल्यांदा माहिती पाहिजे. 1 इलेक्ट्रॉन्स व्होल्ट मीन्स 1.6 इंटू 10⁻⁻19 जूल एवढं होत असते, आहे की नाही. हे आपल्या जूल मध्ये भेटलं. तर आपण आता याला इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये कन्वर्ट करू. आणि आपल्याला माहिती आहे 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे इतकं होते. म्हणून आपण याला डिवाइड करू 1.66 इंटू 9 इंटू 10⁻⁻11. आता 1 जूलची व्हॅल्यू टाकू आपण. 1 जूल म्हणजे किती होणार आहे 1.1 अपॉन 1 जूल इज इक्वल टू, आता 1 जूल म्हटलं की काय होईल 1 अपॉन 1 जूल इज इक्वल टू काय होईल 1 अपॉन 1.66 इंटू 10⁻⁻19 होईल. हे इथं पुटअप करू आपण 1 अपॉन 1.66 इंटू 10⁻⁻19. आणि आता हे सॉल्व्ह करू आपण. हे -19 वरत जाईल +19 होईल. हे अरे हे -9 वरत जाईल +19 होईल. आता हे जर आपण सॉल्व्ह केलं तर याचा आन्सर किती येते माहिती आहे का, 9 ने याला मल्टिप्लाय करू आपण 9.316 इंटू, आता हे 10⁻⁻11 आहे आणि हे 10⁻⁻19 वरत गेला तर काय होईल +19 होईल. किती उरल 10⁸ हे काय आलं तुमचं इलेक्ट्रॉन व्होल्ट. बघा लक्षात ठेवायचं आहे, थोडं कन्फ्युजन होऊ नका देऊ, व्यवस्थित लक्ष ठेवा. आता हे आलं तुमचं काय व्हॅल्यू 9.316 इंटू 10⁻8 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढं जर आलं, आहे ना, एनर्जी लॉस वेन 1 AMU मास इज लूज. आता इलेक्ट्रॉन व्होल्टच्या ऐवजी आपण काय करणार आहोत, मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये याला कन्वर्ट करू. म्हणजे आपण काय करणार आहोत आता मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये कन्व्हर्शन्स करू याचं, बरोबर आहे. तर काय होईल 931 पॉइंट आहे ना 1 AMU आपण जे काढून राहिलो होता, तर याला जर आपण कन्वर्ट केलं मेगा इलेक्ट्रॉन व्होल्टचं, तर 931.6 इंटू 10⁻6. सध्या आपण इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये कन्वर्ट करू. आता 10⁻6 म्हणजेच काय होत असते, मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट होत असते. आणि म्हणून आपण एनर्जी लॉस किती झालेला आहे 931.6 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. वेन 1 AMU मास इज लॉस, जेव्हा एखादा न्यूक्लियस तयार होत असताना 1 AMU मास जर लॉस झालं तर किती एनर्जी रिलीज होत असते, एवढी एनर्जी रिलीज होत असते. बघा लक्षात ठेवायचं आहे. 1 AMU मास इज लॉस, जेव्हा आपण एक्झॅक्टली म्हणू की जेव्हा आपण 1 AMU मास लॉस होत असते, 1 AMU मास डिफेक्ट होत असेल, है ना, तर दॅट टाइम्स 931.6 मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी किंवा मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी आर रिलीज. हे रिलेशन्स कोण दिलेलं आहे, आईन्स्टाईननं. मग आता नेमकं एखादं न्यूक्लियस जर तयार होत असेल, बघा एखादं न्यूक्लियस जर तयार होत असेल न्यूट्रॉन्स प्रोटॉन्स पासून, हे न्यूट्रॉन प्रोटॉनचं कॉम्बिनेशन होऊन, आणि त्यामध्ये 1 AMU मास लॉस जर झालं, तर आपण स्टँडर्ड कंडिशन मध्ये काय सांगणार आहोत की किती एनर्जी रिलीज झाली असं सांगणार आहोत, 931.6 मिलियन मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी ते लॉस करल. दिस इज द आईन्स्टाईन मास एनर्जी इक्विव्हॅलंट. याला आपण काय म्हणतो, आईन्स्टाईन मास एनर्जी इक्विव्हॅलंट म्हणत असतो. हे सर्वांच्या लक्षात आलं असेल. एकदा पुन्हा मी समजावून सांगतो काय भानगड आहे ते, बरोबर आहे. पुन्हा एकदा ऐका.
आपण कोणाचं रिलेशन देऊन राहिलेलो, आईन्स्टाईनचं आणि मासचं. आईन्स्टाईनने काय केलेलं आहे, एनर्जी आणि मासचं रिलेशन दिलेलं आहे. मास अँड एनर्जी रिलेशन्स इज गिवन बाय आईन्स्टाईन, आहे की नाही. आता जे आपण समजावून घेतलं तेच एकदा फास्टली समजून घेऊ, आहे की नाही. एनर्जी आणि मासचं रिलेशन्स E इज इक्वल टू एम इंटू सी स्क्वेअर. आता चेंज इन एनर्जी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू चेंज इन मास. जेवढं जास्त मास लॉस होईल तेवढी जास्त एनर्जी रिलीज होईल, असं या इक्वेशनचं म्हणणं आहे. आणि म्हणून मास अँड एनर्जी आर इंटर कन्व्हर्टेबल. सी इज द वेलॉसिटी ऑफ लाईट. याच्यात सी जे आहे ते आहे वेलॉसिटी ऑफ लाईट. आणि वेलॉसिटी ऑफ लाईटची किंमत किती असते, 3 इंटू 10⁸ मीटर पर सेकंद असते. आता आपल्याला माहिती आहे की एक एएमयू मास, आपण जे न्यूक्लियस तयार होत असेल, सपोज त्याच्यामध्ये एक एएमयू मास जर लॉस होत असेल तर हाऊ मच अमाऊंट ऑफ एनर्जी इज रिलीज, किती अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज होत असते. म्हणजे एक एएमयू मास जर लॉस झालं तर त्या न्यूक्लियस मधून किती एनर्जी रिलीज होईल हे आपण काढणार आहोत. तर एक एएमयूच्या ऐवजी आपण किलोग्रॅम मध्ये जर घेतलं तर किती येत असते, 1.66 इंटू 10⁻⁻27 kg, म्हणजेच एक एएमयू मास. ठीक आहे. आता पुट दिस व्हॅल्यू इन द इक्वेशन्स. या इक्वेशन्स मध्ये आपण हे पुटअप करू व्हॅल्यू. तर ही व्हॅल्यू जर इथं पुटअप केली आपण तर आपल्याला एक एएमयू मास लॉस होत असताना एनर्जी किती रिलीज होत असते ते आपण कॅल्क्युलेट करू शकतो. डेल्टा ई इज इक्वल टू, आता एमच्या जागी आपण काय घेतो, एक एएमयू मास, पण मास आपण एएमयू मध्ये न घेता 1.66 इंटू 10⁻⁻27 kg मध्ये घेऊन राहिलो. वेलॉसिटी ऑफ लाईट किती आहे आपलं, 3 इंटू 10⁸ मीटर पर सेकंड. याचा काय आहे स्क्वेअर. आता ही व्हॅल्यू पुटअप केली आणि याला सॉल्व्ह केलं आपण तर 1.66 इंटू 10⁻⁻27 इंटू 9 इंटू 10⁻16 आहे की नाही, अशा प्रकारे. आणि याला जर आपण सॉल्व्ह केलं तर आता हे ते 1.66 इंटू 9, आता हे 10⁻27 आणि 10⁻16 इक्वल टू 10⁻⁻11 होईल, बरोबर आहे की नाही. आता आपल्याला माहिती आहे की हे कशामध्ये आपलं युनिट काय झालं, के जी मीटर स्क्वेअर अपॉन सेकंड स्क्वेअर, पण हे काय ऍक्च्युली इट इज नथिंग बट द जूल. आणि म्हणून 1.66 इंटू 9 इंटू 10⁻⁻11 जूल एवढी एनर्जी रिलीज होईल. पण आपल्याला ही जूल मध्ये काढायची नाही, आपल्याला इलेक्ट्रॉन व्होल्ट. जूल हे एनर्जीचं मोठं युनिट आहे आणि आपण छोट्या छोट्या पार्टिकल्स मधून निघणारी एनर्जी जूल मध्ये नसतो मोजत, आपण इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये मोजत असतो. आणि म्हणून आपण जूलचं कन्व्हर्शन कशात करणार आहोत, इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये कन्वर्ट करणार आहोत, बरोबर आहे की नाही. आणि म्हणून आता इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये जर याला कन्वर्ट करायचं असेल तर सुरुवातीला आपल्याला माहिती पाहिजे 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट इज इक्वल टू हाऊ मच जूल. बघा लक्षात ठेवायचं आहे, 1.6 इंटू 10⁻⁻19 जूल होत असते. therefore 1 जूल इज इक्वल टू 1 अपॉन 1.6 इंटू 10⁻⁻19 इलेक्ट्रॉन व्होल्ट होईल. आता हे पुटअप करू आपण 1 जूलच्या जागी किंमत आहे, म्हणजेच काय येईल तुमचं 1.66 इंटू 9 इंटू 10⁻⁻11 इंटू 1 अपॉन 1.6 इंटू 10⁻⁻19. आता हे -19 वर तर जाईल तर +19 होईल, आहे की नाही. जर आपण याला सॉल्व्ह केलं तर ही किंमत किती येते बघा, लक्षात ठेवायचं आहे. याला जर आपण पूर्ण सॉल्व्ह केलं तर ही किंमत येऊन जाते 9.316 इंटू 10⁻8. पण हे काय इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये येते, कशामध्ये येते, इलेक्ट्रॉन व्होल्ट. पण आपण हे आता मेगा इलेक्ट्रॉन्स व्होल्ट मध्ये कन्वर्ट करणार आहोत. तर याला 6 मध्ये कन्वर्ट करू पहिल्यांदा. तर 2 डेसिमल इकडे घेतले आपण, हे आहे की नाही. आणि 10⁻6 केलं आता हे 10⁻6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आणि आपल्याला माहिती आहे 10⁻6 म्हणजेच 1 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट होत असते. आणि म्हणून आपण 931.6 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट असं लिहितो. therefore the energy loss when 1 AMU mass is lost is 931. हे रिलेशन्स तुम्हाला परमनंटली पाठ ठेवायचं आहे. जसं आईन्स्टाईनचं इक्वेशन्स तुम्हाला पाठ ठेवायचं आहे तसं हे रिलेशन्सही पाठ ठेवायचं आहे की एक AMU मास वेन 1 AMU मास, कारण एक AMU पेक्षा कधीही मास लॉस कमीच असते. मॅक्झिमम लॉस म्हणजे डेल्टा एम ची किंमत 1 AMU सर्वात जास्त असते एखादं न्यूक्लियस तयार होत असताना, याच्यापेक्षा सर्व कमीच असते.
म्हणजे कोणताही न्यूक्लियस तयार होत असताना लेस दॅन 1 AMU मास लॉस होत असते. म्हणून 1 AMU मास जर लॉस झालं तर हाऊ मच अमाऊंट ऑफ एनर्जी इज रिलीज? 931.6 मिलियन मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी इज रिलीज. देअरफॉर द एनर्जी रिलीज इज इक्वल टू, कोणत्याही याची जी एनर्जी रिलीज असेल ते डेल्टा एम इंटू 931 मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी घेत असतो आपण. हे 0.6 घेऊ शकता तुम्ही, असं काही नाही आहे ना. तर अशा प्रकारे हे एक, जर आता मास डिफेक्ट डेल्टा एम जर आपल्याला माहिती आहे 1 झाला तर त्याची एनर्जी रिलीज किती होणार आहे म्हटलं? 931 मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी रिलीज होणार आहे. हे परफेक्ट माहिती आहे आपल्याला. जर मी म्हटलं मास डिफेक्ट हाफ झाला, डेल्टा एम जर काय झाला? हाफ झाला, तर मग याच्या हाफ एनर्जी रिलीज होईल. बरोबर आहे. तर तुम्हाला माहिती आहे जे हिरोशिमा आणि नागासाकी हे जे दोन जपानचे देश होते, सॉरी जपानचे प्रांत आहेत, आहे की नाही, तर या प्रांतमध्ये जेव्हा न्यूक्लिअर वेपन्स ब्लास्ट करण्यात आले होते तर त्या न्यूक्लियसचं एका न्यूक्लियस पासून किती एनर्जी रिलीज झाली होती? 200 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. बघा, लक्षात ठेवायचं आहे. हे तर एक प्रोटॉन, एक AMU मास म्हणजे एका प्रोटॉनचं मास, एक AMU मास म्हणजे एका प्रोटॉनचं मास आहे. तसं पाहिलं तर एका प्रोटॉनचं मास म्हणजे एका प्रोटॉन्स मध्ये एवढी एनर्जी आहे की नाही न्यूक्लियस मध्ये. पहा, लक्षात ठेवायचं, न्यूक्लियसच्या एका प्रोटॉन मध्ये, एक प्रोटॉन न्यूक्लियस मधून लॉस झाला म्हणजे एक AMU मास जर लॉस झालं न्यूक्लियस मधून तर ट्रिमेंडस 931 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी रिलीज होत असते. दॅट्स वाय द न्यूक्लियस इज अ पॉवरफुल सोर्स फॉर एनर्जी. म्हणून न्यूक्लियस हे एकदम पॉवरफुल सोर्स आहे एनर्जीचा. तर त्यावेळेस ऍक्च्युली त्या ऍटमचा जो किती पार्ट ब्रेक झाला असेल माहिती आहे का? 0 म्हणजे 1.1/5 टाइम्स स्मॉलर दॅन 1 AMU. असं प्रत्येक न्यूक्लियस ब्रेक होऊन तेवढी एनर्जी तयार झाली. ते ट्रिमेंडस आहे की नाही. तर अशा प्रकारे क्लिअर झालं. या एनर्जीचं रिलेशन काय सांगते तुमच्या लक्षात आलं का? एका न्यूक्लियस मधून एक प्रोटॉन जर आपण काय केला? ब्रेक केला, म्हणजे एक प्रोटॉन जर मास लॉस केलं, तेवढं मास लॉस जर केलं एका न्यूक्लियस मधून, तर 931.6 मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी रिलीज होते. जे की हिरोशिमा आणि नागासाकीचे जो न्यूक्लिअर बॉम्ब त्यांच्यावर टाकला गेला होता, तर ते एका न्यूक्लियस मधून फक्त किती मास लॉस होत होतं माहिती आहे का? 1/5 ऑफ 1 AMU मीन्स 200 मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी इज रिलीज फ्रॉम वन न्यूक्लियस. अँड व्हेन 1 AMU मास इज लॉस, जर एखाद्या न्यूक्लियस मधून 1 AMU मास लॉस झालं तर ते किती पट त्याच्यापेक्षा जास्त एक्सप्लोजन झालं असतं? 5 टाइम्स, आहे की नाही. असं डेंजर आहे हे न्यूक्लिअर केमिस्ट्री. म्हणून मास आणि एनर्जीचं रिलेशन्स आहे. आणि म्हणून यांचं म्हणणं आहे की वेन एव्हर बी देर इज द फॉर्मेशन ऑफ न्यूक्लियस, हे न्यूट्रॉन प्रोटॉन्स असतील. काय असतील? हे न्यूट्रॉन प्रोटॉन्स असतील. आणि यांच्यापासून जेव्हा एखादा न्यूक्लियस बनत असेल, आहे की नाही, जेव्हा न्यूक्लियस बनत असेल तर या न्यूक्लियस बनत असताना याचं मास तर लॉस कमीच असते आणि याचं मास जास्त असते. तर हे जे मास लॉस होत असते इन द फॉर्म ऑफ मास डिफेक्ट म्हणतो आपण. मास डिफेक्ट, मोर द मास डिफेक्ट मोर द एनर्जी रिलीज, मोर द एनर्जी रिलीज, तेवढी जास्त एनर्जी काय होईल? रिलीज. आणि मोर स्टेबल द न्यूक्लियस, मोर स्टेबल द न्यूक्लियस, ते न्यूक्लियस तेवढं काय राहणार आहे? मोर स्टेबल राहणार. मोर अमाऊंट ऑफ एनर्जी इज ब्रेक टू द न्यूक्लियस, या न्यूक्लियसला ब्रेक करण्यासाठी तेवढी जास्त एनर्जी लागेल. आणि म्हणून आपण एक रिलेशन समजावून सांगलं आत्ताच, डेल्टा E इज इक्वल टू डेल्टा M इंटू 931 मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट. आणि हे वापरून आता आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहे. काय करायचे आहेत? प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहे. म्हणजे एखादा ऍटम दिला असेल, या ऍटमचं आपल्याला ऍक्च्युअल मास दिलेलं असेल आणि ॲटॉमिक नंबर दिलेला असेल, तर सुरुवातीला आपल्याला मास डिफेक्ट काढा लागेल. कॅल्क्युलेटेड मास मायनस ऍक्च्युअल मास, ऑब्झर्ड मास त्याचं, आहे की नाही. ऑब्झर्ड मास, कॅल्क्युलेटेड मास मायनस ऑब्झर्ड मास. कॅल्क्युलेटेड मास कसं काढत असतो आपण? मास ऑफ टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस मास ऑफ टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्लस मास ऑफ टोटल नंबर ऑफ न्यूट्रॉन्स मायनस M.
आहे की नाही. पहिले डेल्टा एम काढू आपण. आता डेल्टा एम माहिती झाला की आपण काय काढणार आहोत, बाइंडिंग एनर्जी. न्यूक्लियसला तोडण्यासाठी किंवा न्यूक्लियस तयार होण्यासाठी लागणारी एनर्जी म्हणजे बाइंडिंग एनर्जी. ती बाइंडिंग एनर्जी कशी काढणार आहोत, मास डिफेक्ट इंटू 931 मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट, हा वाला फॉर्म्युला वापरणार आपण. बाइंडिंग एनर्जी म्हणजे एखादा न्यूक्लियस तयार होत असताना किती एनर्जी त्याला बाइंडिंगसाठी लागली किंवा त्याला तोडण्यासाठी जेवढी लागते तेवढीच त्याला बाइंडिंगसाठी लागत असते. तर ते झालं. आणि फायनली एक बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन म्हणजे डेल्टा एम इंटू 931 हे टोटल न्यूक्लियस बाइंड होताना लागणारी एनर्जी आहे, डिवायडेड बाय एक न्यूट्रॉन प्लस एक प्रोटॉन बाइंड होण्यासाठी लागणारी एनर्जी म्हणजे मास नंबरनं जर डिवाइड केलं तर एक न्यूट्रॉन आणि एक प्रोटॉन ॲव्हरेजली किती एनर्जीनं बाइंड आहे ते काढण्यासाठी लागणारी एनर्जी. आणि दिस इज कॉल्ड ॲज बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन. आणि इट इज द करेक्ट व्हॅल्यू, that is the correct value to explain the nuclear stability. बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन आपण कर काढणार आहोत. प्रत्येक न्यूक्लियसची बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आणि त्याहून सांगितलं की हावाला न्यूक्लियस मोर स्टेबल आहे आणि हावाला न्यूक्लियस लेस स्टेबल आहे. आजच्यासाठी इथपर्यंत लेक्चर ठीक आहे. उद्या